स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होणार. अजित पवारांच्या त्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार असल्याची शक्यता आहे. याआधी दिवाळीनंतर निवडणुका जाहीर केल्या होत्या अशी चर्चा होती. मात्र आता दिवाळीला काही दिवस उलटून गेलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. दरम्यान विरोधी पक्षांनी मतदार याद्यातील गोंधळ दुरुस्त करण्याची मागणी करत निवडणूक आयोगाविरोधात उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या तारखांबात उत्सुकता वाढली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 64व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाचे संकेत दिले. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता कुठलाही निधी मिळणार नाही असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे. अजित पवार यांनी पुढे सांगितले की जो काही विकास झाला तो आपण एकोप्याने राहिले म्हणून झाला. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या कार्यक्रमात विकास कामांसाठी निधी मागणाऱ्यांची गर्दी झाल्याचं दिसून आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की आता निवडणुकीपूर्वी कोणताही निधी मिळणार नाही, त्यामुळे कोणीही निधी मागणीसाठी येऊ नये. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनिक हालचालींना गती मिळाल्याचं चिन्ह दिसत आहेत. त्यातच राज्य सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, ज्यामुळे निवडणुका तातडीने लागण्याची शक्यता अधिक वाढली आहे. आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, जेव्हा शरद पवार आमदार होते तेव्हा बारामतीत रस्त्यांची अवस्था वाईट होती. तेव्हा 1.5 ते 2 तास लागायचे, पण आता 20 मिनिटात प्रवास होतो. तुम्ही मला साथ देता म्हणून मी प्रकल्प आणतो आणि खर्च करतो, पण पैशाचा विनियोग नीट न झाल्यास मला बोलावे लागते. मला ते आवडत नाही, पण जबाबदारी घ्यावीच लागते. पुरंदर विमानतळाच्या विषयावर ते म्हणाले, पुण्याच्या सध्याचे विमानतळ लष्कराच्या ताब्यात असल्याने पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारणे आवश्यक आहे. आम्हालाही शेतकऱ्यांच्या जमिनीची काळजी आहे. घेतलेल्या जमिनींचा काही भाग शेतकऱ्यांना परत देण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या पुढील पिढीचे नुकसान होऊ नये. लोकांचा पाठिंबा म्हणजे त्यांचा वापर करून घेणे नव्हे. ते पुढे म्हणाले, शरद पवार साहेब जेव्हा निवडणूक लढले तेव्हा फक्त 17,000 मतदार होते. आज बारामतीत 1 लाख विद्यार्थी शिकतात. रेल्वे विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. काही वेळा विकास करताना जमिनीचे प्रश्न निर्माण होतात, पण काही प्रमाणात समजूत आणि ॲडजस्टमेंट आवश्यक असते. अजित पवार यांनी शेवटी थोड्या हलक्या फुलक्या शैलीत म्हटलं, माझ्या लहानपणी मला वाटायचं की माणसं जशी शिकतील तसे देवदर्शन कमी होतील, पण उलट झाले. जितके जास्त शिकले तितके जास्त दर्शनाला जायला लागले. काही जण म्हणतात की तिथे गेल्यावर पदावरून घसरतो, पण मी 25 वर्षापासून पिंपरी चिंचवडला जातोय आणि अजूनही त्याच पदावर आहे. एकंदरीत अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे आणि राजकीय वातावरणात निवडणूक पूर्व हालचालींना वेग आला आहे. करता आम्हाला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवंय. तुम्ही नेहमीच ते आजपर्यंत देत आलात, त्याही बद्दल मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील अशा विकास कामांच्या करता आता 2-3 महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मुळे आचारसंहिता लागणार आहे, परंतु ती संपल्यानंतर काही लवकर कुठल्या निवडणुका नाही आणि त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये बाकीचा निधी वेगवेगळ्या लोकांनी जो मागितलेला आहे तोही निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आठवड्यातच आचारसंहिता लागेल, इलेक्शन डिक्लेअर होतील. त्याच्यामध्ये देखील मी तुमच्या समोर येणारच आहे, तेव्हा ते काय सांगायचं ते सांगेन. परंतु आज जो काही आपला कायापालट झालाय, जो काही आपला विकास झालेला आहे तो आपण सगळेजण एकोप्याने राहिलो म्हणून झालाय. आपण कधी कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा त्या ठिकाणी आपण दुस्वास केला नाही किंवा अडचणी निर्माण केल्या नाही किंवा एकमेकाचा अनादर केला नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तोच विचार घेऊन आपण पुढे चाललोय. साधू संतांच्याच विचाराने आपण पुढे चाललोय आणि त्याच्यातून आपण सुधारणा करतोय, निधी आणतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं विकास साधण्याचा प्रयत्न करतोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.